नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण एक सत्यकथा ऐकणार आहोत. ही कथा आहे तोनसे माधव अनंत पै यांची. ऐकूया. कर्नाटकातल्या एका छोट्या गावात यांचा जन्म झाला. 1920 साली हा तरुण बंगळुरूला डॉक्टर व्हायला गेला. मुळात अत्यंत हुशार असलेल्या तोनसे माधव अनंत पै यांचं शिक्षण लवकरच आटपलं. त्यांच्या मालपे या गावातच त्यांनी त्यांचा दवाखाना सुरू केला. खरं सांगायचं तर या छोट्या गावातल्या डॉक्टरकीत त्यांना रस नव्हता. त्यांना जपानला जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं होतं. पण त्याला आईवडिलांनी मोडता घातला होता. नाईलाजाने मन मारून तोनसे माधव अनंत पै यांनी आपला दवाखाना त्या छोट्या गावातच चालू ठेवला. मालपे हे छोटंसं मच्छीमारांचं गाव होतं. सर्दी, खोकला, हगवण, उलट्या हे वर्षभर छळणारे रोग त्या गावातही होते. पण डॉक्टर पै यांना मात्र व्यवसायात काही केल्या आर्थिक यश मिळत नव्हतं. तुटपुंजा कमाईवर दवाखाना कसा बसा चालत होता. एकीकडे उच्च शिक्षण घेण्याची संधी हुकली होती आणि दुसरीकडे पुरेशी कमाई पण नव्हती. अशा वेळी इतर तरुणांचे होते तेच झाले. त्यांना अत्यंत नैराश्याने ग्रासले. अशाच चिंतेत असताना एक दिवस त्यांच्या लक्षात आले की त्यांचे उत्पन्न न वाढण्याचं कारण त्यांच्याकडे येणारे गरीब पेशंट आहेत. मग साहजिकच गरिबांचा डॉक्टर गरीबच राहणार. थोडं निरीक्षण केल्यावर त्यांच्या हे लक्षात आलं की गावात पुरुष फक्त मासेमारी करायचे. मासे विकणे आणि पैसे मिळवणे हे काम बायका करायच्या. बायकांच्या हातात पैसे आले की खर्च वगळता राहिलेली जमा पुरुष दारूत खर्च करायचे. डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या बायकांना त्याची बचत किती हे विचारल्यावर त्या हातात असलेली चिल्लर दाखवायच्या. त्या चिल्लरीतून डॉक्टरांनी 4 आणे स्वतःकडे जमा करायला सुरुवात केली. 2 चोपड्यांवर हा बचतीचा कारभार सुरू झाला. एक चोपडी डॉक्टरांकडे तर दुसरी खातेधारकाकडे. सुरुवातीला येणारे नकारांची कारणं मोडून डॉक्टरांनी गावातल्या बायकांना बचतीची सवय लावली. काही दिवसातच काही हजार रुपये जमा झाले. आजच्या काळात 1000 म्हणजे फार मोठी रक्कम नाही, पण 1920 साली ही रक्कम फारच मोठी होती. असा जन्म झाला एका बचतीच्या सवयीचा, ज्याला नंतरच्या वर्षांमध्ये नाव मिळालं पिग्मी डिपॉझिट स्कीम. इथे या कथेचा पहिला भाग संपला. बायकांना बचतीची सवय लागली, पैसे जमा झाले. पण पुढे काय? इथे सुरू झाला या कथेचा दुसरा अध्याय. त्यांच्या दवाखान्यात येणाऱ्या बायकांना त्यांनी त्यांची मुलं वारंवार आजारी का पडतात याचं कारण समजावलं. त्यांच्या आहारात रोज 1 ग्लास दूध मुलांना द्यायला सांगितलं. पुन्हा एकदा बायकांनी तक्रार केली, पैसे खायला पुरत नाही, दूध आणायचं कुठून? यावेळी डॉक्टरांचं उत्तर तयार होतं, घरी गाय पाळा. हा उपाय बायकांनी हसण्यावारीच नेला. 1 पेला दुधाचे पैसे जवळ नाहीत तर गाय कुठून आणणार? डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, मी कर्ज देतो, त्यातून गाय घ्या. पुढचा प्रश्न होताच, कर्ज परत करायचं कसं? यावर डॉक्टरांनी त्यांना एक योजना समजावून सांगितली. बघा, तुमच्या जमा पैशातूनच मी कर्ज देतो. तुम्ही घरापुरते दूध ठेवून बाकीचे मला विका. त्यातून जे पैसे येतील त्यातूनच कर्ज फेडता येईल. लक्षात घ्या, हा 1920-30 चा काळ होता. बायकाच काय, पण पुरुषही निरक्षर अडाणी होते. ही योजना त्यांच्या गळी उतरवायला वेळ लागला.
पण एका बाईंनी हे कर्ज घेतले, दूध विकायला सुरुवात केली. त्यानंतर मी पण असं म्हणत सगळ्या बायकांनी गाई घेऊन दूध विकायला सुरुवात केली. हळूहळू कर्ज फिटायला लागली. घरातल्या पोळाबाळांना दूध मिळायला लागले. बचत वाढायला लागली. काही वर्षातच ही योजना इतकी यशस्वी झाली की या योजनेतून सहकारी दूध संस्था उभी राहिली. दुसरीकडे डॉक्टरांच्या बचत योजनेत इतके पैसे जमा व्हायला लागले की त्यांनी चक्क एक बँक सुरू केली. तिचं नाव होतं कॅनरा इंडस्ट्रीयल अँड बँकिंग सिंडिकेट लिमिटेड. 1925 साली या बँकेची पहिली शाखा कर्नाटकात उडुपी येथे सुरू झाली. 1937 साली मुंबईच्या चेक क्लिअरिंगमध्ये या बँकेची नोंदणी झाली. याच दरम्यान मणिपाल येथे डॉक्टरांनी महाविद्यालयांची सुरुवात केली. काही वर्षातच मेडिकल, इंजिनिअरिंगसारखी कॉलेजेस पण सुरू झाली. आज जगातल्या काही उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये गणल्या जाणाऱ्या यादीत असलेल्या मणिपाल विद्यापीठाची स्थापना ही अशी झाली. डॉक्टरांनी सुरू केलेल्या बँकेला आज आपण सिंडिकेट बँक म्हणून ओळखतो. एका छोट्या प्रयत्नातून अस्तित्वात आलेल्या सिंडिकेट बँकेची ही कथा. डॉक्टर TMA पै यांची ही प्रेरणादायी कथा. डॉक्टर TMA पै यांच्या आयुष्यातल्या आणखीन एक घटना सांगितल्याशिवाय हा संवाद अपूर्णच राहील. डॉक्टर TMA पै हे नेहमी व्यवसाय वाढण्याच्या प्रयत्नात असायचे. अशाच एका कामासाठी जात असताना त्यांची ओळख एका गुजराती व्यापाऱ्याशी झाली. त्या व्यापाऱ्याला यार्नचे लायसन्स हवे होते, पण त्याची ओळख कमी पडत होती. डॉक्टरांनी त्यांच्या ओळखीचा वापर करून ते लायसन्स मिळवून दिले. या घटनेनंतर भारतीय उद्योगात एका नव्या कंपनीचा जन्म झाला. तिचं नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज. आणि बरं का, ते व्यापारी होते धीरूभाई अंबानी. डॉक्टर पै यांनी केलेली मदत धीरूभाई अंबानी कधीच विसरले नाहीत. डॉक्टर पै असेपर्यंत रिलायन्सच्या बोर्डावर त्यांच्या कुटुंबापैकी एक सदस्य कायम असायचा. आजही रिलायन्सचा मुख्य बँकर सिंडिकेट बँकच आहे. काही महिन्यांपूर्वी सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत विलिनीकरण झाले. पण दुधाच्या एका ग्लासमधून निर्माण झालेली ही बँक कधीच विस्मरणात जाणार नाही. आज आपण एक वेगळीच माहिती ऐकली. माहिती संग्रहित करणारे होते सुनील इनामदार. रसिक श्रोते हो, ही वेगळी सत्यकथा आपल्याला कशी वाटली? आपल्या प्रतिक्रियांची मी कमेंट बॉक्समध्ये वाट बघतीये. तेव्हा प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. आणि हो, मदत छोटी असो किंवा मोठी असो, पण मदत ही मदत असते. त्यामुळे गरजवंताला मदत करायला कधीही पुढे मागे बघू नका. त्याचे चांगले परिणाम कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्याला सुद्धा मिळतात. मनापासून धन्यवाद.